हॅलो नमस्कार मंडळी, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा की ब्लॉग. आणि आज बनवूया मस्त अशी जोंधळ्याच्या पिठापासून फड किंवा आप्पे. तर नक्की रेसिपी बघून घ्या आणि हां, लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नाही माझ्या चॅनलला त्यांनी लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर चला मग रेसिपी बघून घेऊया. तीन वाटी जोंधळ्याचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये घालत आहे अर्धी वाटी बारीक रवा. त्यामध्ये घालत आहे पाऊण वाटी दही. आता यामध्ये घालूया पाणी, जितकं लागेल तेवढं पाणी घालायचं. हे मिक्स करून घेते मी पहिला. आता इथं बघू शकता मी छान असा, मला 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. किती पीठ घेता त्याच्यावर अवलंबून पाणी, असं कन्सिस्टन्सी व्हायला हवं. आणि यामध्ये रवा घातलेला त्याच्यामुळे पाणी जास्त लागू शकतं. आता यामध्ये मी ॲड करणार बारीक चिरून घेतलेले गाजर, कांदा आणि कोथिंबीर. आणि हे पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता बघू शकता असं छान मिक्स झालेलं आहे. असंच 15 मिनटं झाकून ठेवून द्यायचं. 15 मिनटानंतर बघूया. आता हे बघा 15 मिनटं झालेले आहेत. आता यामध्ये घालूया चवीप्रमाणे मीठ. मिक्स करून घेते. आता इथं तवा तापलेला आहे आपला फडचा. आता फड करून घेऊया. तर आता हे परतून घेऊया आपण. तुम्ही यामध्ये सोडाही घालू शकता, खायचा सोडा. मला नाही आवडत म्हणून मी नाही घातलाय. सोड्याशिवाय पण हे छान लागतात. थोडा सोडा घातला की जरा फुगून येतात. मस्त असे रेडी झालेले आहेत जोंधळ्याच्या पिठाचे फड.